आयुक्त कार्यालय कोकण भवन येथे नवी मुंबई पनवेल उरण खोपोली खारघर विभाग रिक्षा चालक मालक संघटना आयोजित रिक्षा सहित धडक मोर्चा व एक दिवसीय लाक्षणिक उपोषण। उपोषण करते श्री कासमभाई मुलानी, श्री सुनील बोर्डे, श्री नंदू पाटील, श्री किशोर लोंडे, श्री अविनाश कदम, श्री सुरेश काळे, श्री कमलाकर ठाकूर, श्री संतोष जाधव, श्री अमित तांडेल, श्री नागेंद्र यादव, श्री आकाश मात्रे, श्री अन्ना पुरब, श्री मारुती मोरे, श्री एकनाथ पिंगडे, श्री विष्णू दिघे, अनिल कोपरकर, श्री बाबू मोरे, श्री तुकाराम पाटील, श्री विजय कडवेकर, श्री महेश लिंगडे। आपल्याला जे मागण्या आहेत त्या मागण्या सरकारपुढे आपण मांडलेल्या आहेत। 6 महिन्यापासून आम्ही मांडत आलो, परंतु सरकारने त्याला कुठलाही प्रतिसाद दिला नाही। शेवट हे आंदोलन आपल्याला करावं लागलेलं आहे। या आंदोलनामध्ये जो सीएनजीच्या बाटला पासिंगचा जो रेट वाढवलेला आहे, जो 500-600 रुपये होता, तो आज 2800-3000 रुपयेपर्यंत झालेला आहे। या विरोधात हे रेट लवकरात लवकर कमी करावे आणि आम्हा रिक्षा चालकांना न्याय द्यावा। तसेच आपले जे परमिट आहेत ते परमिट लवकरात लवकर बंद करावे। त्यामुळे आज रिक्षा चालकांचा व्यवसाय देशोधडीला गेलेला आहे। रिक्षा चालकांना त्यांचा व्यवसाय संध्याकाळपर्यंत होत नाहीये, त्यांना 12-12, 24-24 तास इथे धंदा करावा लागत आहे। यासाठी एक आंदोलन आम्ही छेडलेलं आहे। तसेच जे फोटो काढतायत, पोलीसवाले फोटो काढतायत, परिवहन विभागवाले फोटो काढतायत आणि फोटोच्या द्वारे तुम्हाला ऑनलाईन वर दंड येतोय, तो दंड तत्काळ बंद करावा। ते चलन मारले जाते, ते चलन तत्काळ रद्द करावं अशी आमची मागणी आहे। तसेच आमच्या मागण्या आहेत की धर्मदेव आनंद दिघे या साहेबांचं जे आपल्याला कल्याणकारी महामंडळाला नाव दिलेलं आहे, त्या कल्याणकारी महामंडळामध्ये आमच्या संघटनेच्या जे काय आता राष्ट्रीय मध्ये त्यांना संघटना तयार केल्या, जिल्ह्यामध्ये संघटना तयार करणार आहेत। तसे प्रत्येक संघटनाचे 3-3 सदस्य त्या जिल्ह्याच्या कमिटीमध्ये घ्या आणि ते करत असताना आमच्या रिक्षा चालकांना, आमच्या युनियनच्या लोकांना तुम्ही विश्वासात घ्या। आम्हाला योजना कशा पाहिजेत, आम्हाला तुम्ही ज्या मागण्या आमच्या आहेत, जे हॉस्पिटलायझर असेल, आमचे अपघात झाल्यानंतर आमच्या मुलांचे शिक्षण असतील, आमचा जर एक रिक्षावाला कुठल्या ऍक्सिडेंट मध्ये दबावला गेला तर त्याला जे 50,000 रुपये तुम्ही देणार आहेत, त्या काय तुम्ही योजना तयार केलेल्या आहेत, पण त्या योजनामध्ये आमच्याही काहीतरी हित तुम्ही आमच्याही काहीतरी उपाय किंवा आमच्या योजना तुम्ही ऐकून घ्या। आम्हाला लवकरात लवकर पहिल्यांदा हॉस्पिटलची व्यवस्था करा, आम्हाला मेकॅनिक झोन एक तयार करा, जिथे आमच्या रिक्षाचं काम होऊ शकेल। जर ऍक्सिडेंट झाला तर आम्ही जायचं कुठे, तर आम्हाला पहिल्यांदा मेकॅनिक झोन, आम्हाला आमचं हॉस्पिटलचं कुठलं तुम्ही हॉस्पिटल आम्हाला देणार आहे, त्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या तुम्ही पहिल्यांदा आमच्याबरोबर मिटिंग लावून आम्हाला दाखवा की या योजना तुमच्यासाठी आम्ही केलेल्या आहेत। तसेच आम्हाला जे काय सीएनजीच्या मार्फत जे काय आम्हाला आमच्यासाठी आम्ही ज्या आता तर सांगितलं की 20 वर्षाचा तुमचा सीएनजीचा बाटला असेल, तर 20 वर्षानंतर जर आमचा सीएनजीचा बाटला रिन्यू करायचा असेल तर आम्हाला 20 वर्ष आमच्या रिक्षावाल्याचं आयु पण वाढून द्या। आज 15 वर्ष आयुष्य आहे
आणि बाटल्याचं आयुष्य आहे 20 वर्षाचं, तर आम्हाला आमचं रिक्षाचं जे लाईफ आहे ते 20 वर्षापर्यंत वाढवून द्या, ही पण आमची मागणी राहील. परत आम्हाला असं म्हणायचं आहे की जे परमिट आहे, आज परमिटला तुम्ही 15,000 रुपये घेताय. एक परमिट ज्या आज आपल्याला नवीन परमिट काढायला जातो तेव्हा 15,000 आपण घेताय. हे परमिट देणंच बंद करा. लायसन तर जाऊन द्या, आम्हाला बॅच आहे ना, बॅच देणं बंद करा, म्हणजे परमिट आपण बंद होतील. आमची ही मागणी आहे की तुम्ही बॅच देणं बंद करा. तर आम्हाला हे जे लोक आता परमिट काढून येत आहेत ना, त्या लोकांवर जरा आळा बसेल. आम्हाला जगून द्या, आमच्या रिक्षावाल्यांना जगून द्या. तुम्ही काय करताय सर, सकट मोफत परवाने दिलेले आहेत. मोफत परवाने दिले मी असं नाही बोलणार, 15,000 रुपये घेतात ते, पण ते घेणारे येतात ते 15,000 रुपये देऊन आज त्यांचं पण नुकसान आहे, त्यांचा पण धंदा होणार नाही. महाराष्ट्र शासनाने जी बाईक टॅक्सी या ठिकाणी चालू करण्यात आलेली आहे, त्या ई बाईक टॅक्सीला तसेच खाजगी ओला उबर या ज्या बेकायदेशीरपणे महाराष्ट्रामध्ये चालत आहेत त्याला विरोध करण्याकरता शासनाने जो ई बाईक टॅक्सीला परवानगी दिली त्याचा निषेध करण्याकरता, तसेच महाराष्ट्र शासनाने ई बाईक टॅक्सीला घेतलेला निर्णय हा ताबडतोब रद्द करावा. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने या रिक्षा चालकांच्या विरोधात अन्यायकारक अशा अनेक मागण्या आम्ही घेऊन महाराष्ट्र शासनाला गेले 8 महिने जागे करण्याचे काम करत होतो, परंतु महाराष्ट्र शासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कारण मागण्यांचा रास्ता आहे रिक्षा चालकांच्या न्याय हक्कासाठी होत्या. त्यामध्ये आमची मागणी होती की महाराष्ट्रामध्ये 30 लाख रिक्षा चालक आहेत आणि आपण ते रिक्षा परवाने मुक्त धोरण नाटक तात्काळ बंद करावे. त्याचबरोबर सीएनजीचे रेट आहेत ते शासनाने निश्चित करावे. ज्या पद्धतीने रिक्षाला मीटर त्या ठिकाणी दिला जातो त्याचे रेट ठरवले जातात, ते आपण त्याच पद्धतीने सीएनजीचे रेट सुद्धा शासनाने निश्चित करावे. अशा आमची 3 मागण्या झाल्या. चौथी मागणी अशी आहे की या महाराष्ट्र शासनाने रिक्षा चालकांना असेल आणि अन्य वाहनधारकांना असेल त्या ठिकाणी ऑनलाईन दंड हा चालू केलेला आहे. तो दंड 10,000 पासून तो 2 लाखापर्यंत गेलेला आहे. तो दंड प्रलंबित आहे. आम्ही शासनाला विनंती करतो की आपण एकदा शेतकऱ्यांचं जसं कर्ज वाटप करता त्या पद्धतीने आमच्या रिक्षा चालक बांधवांचं जे ऑनलाईन दंड आहे ती ऑनलाईन दंड माफी द्यावी. त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये आनंदीगे धर्मवीर आनंदीगे साहेब महामंडळ कल्याणकारी महामंडळ स्थापन झाले आहे. ते सुद्धा महामंडळामध्ये त्यांनी जी 800 रुपये लावली ती त्यांनी मागे घ्यावी आणि त्या पद्धतीने ओला आपल्या माताडी कामगारांना 1 रुपया जशी फी आहे तीच फी आमच्या रिक्षा बांधवांना लावावी. अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आज रिक्षा चालकांचा धडक मोर्चाद्वारे या ठिकाणी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहोत. याची शासनाने दखल घ्यावी, अन्यथा आम्ही याच ठिकाणी वेगवेगळे उपोषण आंदोलन करू असं या शासनाला आम्ही सांगू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो सबसे पहले देखने के लिए.